नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गालांडे बीएडुकेअरच्या वतीनं या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. आजच्या सदरामध्ये आपण चर्चा करतोय साप्ताहिक चालू घडामोडी 18 ते 25 ऑक्टोबर या सप्ताहादरम्यान घडलेल्या चालू घडामोडी. NHAI ने 3D सर्व्हेच्या माध्यमातून AI आधारित महामार्ग निरीक्षण प्रणाली सुरू केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI, नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया, NHAI 23 राज्यांमध्ये 3D लेझर आधारित नेटवर्क सर्व्हे वाहन NSV तैनात करणार आहे, ज्याद्वारे 20,933 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची माहिती आणि पृष्ठभागाच्या स्थितीचा डेटा गोळा व विश्लेषित केला जाईल. ही AI आधारित प्रणाली आपोआप रस्त्यांवरील भेगा, खड्डे आणि डाग यासारख्या त्रुटी ओळखेल. गोळा केलेला डेटा NHAIच्या AI आधारित डेटा लेकमध्ये अपलोड केला जाईल, जेथे तज्ज्ञ त्यांचे विश्लेषण करतील. त्यामुळे महामार्गाचे निरीक्षण आणि देखभाल अधिक प्रभावी होणार आहे. खूप छान. केरळला भारतातील पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून घोषित केले जाणार आहे. केरळ 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे पहिले अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य ठरणार आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या कार्यक्रमांतर्गत घर, अन्न, आणि शिक्षण आरोग्य, शिक्षण आणि रोजगारच्या माध्यमातून गरीब कुटुंबाचे उत्थान करण्यात आले. उच्च साक्षरता, उत्तम आरोग्य व्यवस्था आणि स्थानिक स्वराज्य यामुळे केरळने समावेशक विकासाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. चेन्नई हे रिअल टाइम पूर अंदाज प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले शहर बनले आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये चेन्नईने भारतातील पहिले रिअल टाइम पूर अंदाज आणि निर्णय सहाय्यक प्रणाली RTFF अँड SDSS सुरू केली. वर्ल्ड बँकेच्या निधीतून आणि IIT मद्रासच्या मार्गदर्शनाखाली विकसित ही प्रणाली पावसाचे, हवामानाचे आणि पाणी पातळीचे रिअल टाइम डेटा वापरून अचूक पूर अंदाज व तत्काळ प्रतिसाद देण्यास मदत करते. राज्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लडाखला कलम 371 अंतर्गत विशेष दर्जा देण्याची ऑफर दिली आहे. लडाखमधील नागरी समाज गट, लेह अपेक्स बॉडी LAB आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स KDA यांनी अलीकडील हिंसाचारानंतर गृह मंत्रालयासोबत MHA पुन्हा चर्चा सुरू केली आहे. सरकारने कलम 371 लागू करण्याची शक्यता व्यक्त केली आहे, जे काही राज्यांना स्थानिक कायदे, संस्कृती आणि प्रशासनाचे संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी प्रदान करते. सध्या हे कलम नागालँड, आसाम, मिझोरम, सिक्कीमसह 12 भारतीय राज्यांमध्ये लागू आहे. न्यूझीलंडमध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी लावण्याची योजना. न्यूझीलंडमध्ये 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर मर्यादा आणणारे विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार खाते तयार करण्यापूर्वी वय तपासणी बंधनकारक असेल. या उपक्रमाचा उद्देश मानसिक आरोग्य, सायबर बुलिंग आणि चुकीच्या माहितीवरील धोके कमी करणे आहे. मात्र काही संघटनांनी या कायद्यामुळे गोपनीयता आणि ऑनलाईन स्वातंत्र्यावर परिणाम येऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे. भारताने फाईड वर्ल्ड कप 2025 चे लोगो आणि गीत अनावरण केले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी FIDE वर्ल्ड कप 2025 चे लोगो आणि गीत अनावरण केले. ही स्पर्धा 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान उत्तर गोव्यात होणार असून 82 देशातील 206 खेळाडू $2 दशलक्ष बक्षिसासाठी स्पर्धा करतील. दलेर मेहंदी यांनी गायलेले गीत भारताच्या बुद्धिबळ, कौशल्याचा आणि गोव्याच्या संस्कृतीचा गौरव करते. नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदाने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पदाने सन्मानित करण्यात आले. त्यांना 2016 मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला असून त्यांना अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्मश्री आणि परम विशिष्ट सेवा पदक मिळाले आहेत. संरक्षण मंत्र्यांनी त्यांचे शौर्य व देशभक्तीचे कौतुक केले. भारत
जागतिक स्तरावर वनक्षेत्रात 9व्या स्थानावर पोहोचला. वार्षिक वनवाढीत तिसरे स्थान कायम ठेवले. FAOच्या ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्सेस असेसमेंट GFRA 2025 नुसार भारताने एकूण वनक्षेत्रात जागतिक स्तरावर 9वे स्थान मिळवले असून वार्षिक वनवाढीत तिसरे स्थान कायम ठेवले आहे. ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विविध सरकारी उपक्रमांचे फळ आहे, ज्यात वनसंवर्धन, वनसंरक्षण आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचा समावेश आहे. या उपक्रमांनी जनसहभाग आणि शाश्वत वन व्यवस्थापनावरील बांधिलकी दृढ केली आहे. INS सह्याद्रीने भारत जपान सागरी सराव जयमॅक्स 25 मध्ये सहभाग घेतला. INS सह्याद्रीने योकोसुका येथे झालेल्या भारत जपान सागरी सराव जयमॅक्स 2025 मध्ये सहभाग घेतला. या सरावाचा उद्देश दोन्ही देशातील संरक्षण सहकार्य, तांत्रिक समन्वय आणि इंडो पॅसिफिक प्रदेशातील स्थैर्य बळकावणे हा आहे. ओपन एआयने मॅक वापरकर्त्यांसाठी ChatGPT Atlas ब्राउझर लॉन्च केला. ओपन एआयने मॅक OS साठी ChatGPT Atlas नावाचा नवीन AI वेब ब्राउझर लॉन्च केला आहे. यात ChatGPT थेट ब्राउझिंग मध्ये वापरता येतो, तसेच एजंट मोड, मेमरी आणि स्मार्ट लेखन सूचना सारखी वैशिष्ट्ये आहेत. हा ब्राउझर डेटा खाजगी ठेवतो आणि लवकरच विंडोज व मोबाईलसाठी उपलब्ध होणार आहे. कायदा मंत्रालयाने 4 राज्यांमध्ये नोटरी मर्यादा वाढवल्या. कायदा आणि न्याय मंत्रालयाने नोटरी नियम 1956 मध्ये सुधारणा करून गुजरात 2900 आणि 2900 ते 6000, तामिळनाडू 2500 ते 3500, राजस्थान 2000 ते 3000 आणि नागालँड 200 ते 400 या राज्यांमध्ये नोटरींची कमाल मर्यादा वाढवली आहे. ही सुधारणा लोकसंख्या वाढ आणि प्रशासकीय विस्तारामुळे वाढलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून करण्यात आली आहे. नोटरी म्हणजे दुरुस्ती नियम 2025 हे 17 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले असून त्यामुळे या राज्यांमध्ये कायदेशीर सेवांचा प्रवेश अधिक सुलभ झालेला आहे. साना ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. साना ताकाईची या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या असून हे लिंग समानतेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. सत्ताधारी LDP आणि जपान इनोव्हेशन पार्टीच्या पाठिंब्याने त्या सत्तेत आल्या असून त्यांचे नेतृत्व ओबेनॉमिक्स सारख्या आर्थिक धोरणांना पुनरुज्जीवित करण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे शेअर बाजारात उत्साह निर्माण झाला असला तरी कर्ज आणि महागाईबाबत चिंता वाढली आहे. मार्गरेट थेचर यांच्या विचारांची प्रशंसा करणाऱ्या ताकाईची या एक कट्टर पुराणमतवादी नेत्या असून विभाजित संसदेतील व्यापक पाठिंबा मिळवणे हे त्यांच्या समोरचे मोठे आव्हान आहे. चांद्रयान-2 ने चंद्राच्या बाह्य वातावरणावर सूर्याच्या प्रभावाचा शोध लावला. इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेने सूर्याच्या कोरोनल मास इजेक्शन CME चा परिणाम चंद्राच्या अत्यंत पातळ वातावरणावर म्हणजे एक्सोस्फिअरवर झाल्याचे प्रथमच नोंदवले आहे. 10 मे 2024 रोजी झालेल्या दुर्मिळ सौर घटनेदरम्यान या CME मुळे चंद्राच्या वातावरणातील कणांची घनता आणि दाब मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. CHES-2 उपक्रमाद्वारे झालेल्या या शोधामुळे चंद्राच्या अंतरिक्ष हवामानाविषयी अधिक समज मिळाला असून भविष्यातील चंद्र वसाहतीसाठी या तात्पुरत्या पण महत्वाच्या पर्यावरणीय बदलांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे लक्ष वेधले आहे. भारत AI 2026 परिषदेपूर्वी उत्तराखंडने AI इम्पॅक्ट समिटचे आयोजन केले. केंद्रीय राज्यमंत्री श्री जतीन प्रसाद यांनी देहरादून येथे उत्तराखंड AI इम्पॅक्ट समिट 2025 चे उद्घाटन केले आहे, जे इंडिया AI इम्पॅक्ट आणि इम्पॅक्ट समिट 2026 पूर्व परिषद आहे. ही परिषद उत्तराखंड सरकारच्या IT विभाग आणि इंडिया AI मिशन
MEITY च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या परिषद या परिषदेत जबाबदार आणि सर्वसमावेशक एआय विकासावर भर देण्यात आला. मंत्र्यांनी भारताच्या डिजिटल प्रगतीवर प्रकाश टाकत सांगितले की प्रति तास $1 पेक्षा कमी दरात जागतिक दर्जाची संगणक क्षमता उपलब्ध होईल, ज्यामुळे शासन, शिक्षण आणि कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये नवकल्पनांना चालना मिळेल. वी राईज उपक्रमाची सुरुवात नीती आयोगाने केली. नीती आयोगाच्या महिला उद्योजकता मंचाने WEP आणि DP वर्ल्डने वी राईज उपक्रम सुरू केला आहे. याचा उद्देश महिला नेतृत्वाखालील MSME उद्योगांना निर्यातीसाठी तयार करणे आहे. या कार्यक्रमात 100 महिला उद्योजकांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी दिली जाणार आहे. हा उपक्रम महिला सक्षमीकरण आणि विकसित भारत 2047 या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. केंद्र सरकारने 600 कोटींच्या कापूस क्रांती मिशनची सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने 600 कोटींचे कापूस क्रांती मिशन सुरू केले आहे, ज्याद्वारे लॉंग स्टेपल कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कापूस किसान ॲप आणि शेतकरी प्रशिक्षणाचा वापर होणार आहे. या योजनेचा उद्देश तेलंगणातील 24 लाख शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कापूस शेतीतील आत्मनिर्भरता आणणे आहे. 11वे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव चंदीगड येथे आयोजित करण्यात येणार आहे. 11वे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव IISF 2025 6 ते 9 डिसेंबर दरम्यान चंदीगड येथे होणार आहे. थीम आहे विज्ञान से समृद्धी, आत्मनिर्भर भारतासाठी. या महोत्सवात विज्ञान तंत्रज्ञान समाजासाठी विज्ञान आणि आत्मनिर्भर भारतासाठी शिक्षण या विषयावर भर दिला जाईल. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान उपक्रमाचे महत्त्व सांगितले आहे. हा महोत्सव विद्यार्थी, स्टार्टअप्स, उद्योजक आणि संशोधकांना एकत्र आणून विज्ञानाचा उत्सव साजरा करेल. प्रश्न मंजुषा. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नवीन विमा योजना LIC ने ऑक्टोबर 2025 मध्ये कमी उत्पन्न गटासाठी सुरू केली आहे? उत्तर आहे दोन्ही ए आणि बी. म्हणे जनसुरक्षा योजना 880 आणि भीमा लक्ष्मी योजना 881. द्विपक्षीय सागरी सराव JMX 2025 जपान भारत सागरी सराव. जो 16 ते 18 ऑक्टोबर 2025 दरम्यान पार पडला, त्यामध्ये भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले होते? INS सह्याद्री. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयांतर्गत इंडिया AI द्वारे सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी फेस ऑथेंटिकेशन चॅलेंज या उद्देश काय आहे? सार्वजनिक परीक्षांमधील ओळख फसवणूक रोखणे, चेहऱ्यावरील आधारित पडताळणी प्रणाली विकसित करणे, 2.5 कोटी रुपयांचे पारितोषिक देणे, हे सर्वच आहेत उद्देश. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतातील पहिले अधिकृतपणे घोषित अतिदारिद्र्यमुक्त राज्य कोणते ठरणार आहे? उत्तर आहे केरळ. देशव्यापी #23 मोहिमेंतर्गत भारताने कोणत्या प्रजातीची पहिली राष्ट्रीय गणना केली, ज्यात 718 प्राणी नोंदवले गेले? तर आहे बिबट्या, हिमालयात राहणारे बिबट्या, हे की नाही? 718. 22 ऑक्टोबर 2025 रोजी सुमारे 4,974 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ म्हणजे 5 जिल्हे व्यापणारी रिअल टाइम पूर्वानुमान आणि स्थानिक निर्णय सहाय्य प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे तमिळनाडू. अन्न व कृषी संघटना FAO
आणि भारतीय सरकार, अन्न व कृषी संघटना आणि भारतीय सरकार यांच्या 80 वर्षांच्या भागीदारी संदर्भातील अहवालांचा मुख्य भर कोणत्या क्षेत्रावर होता? अन्न सुरक्षा आणि कृषी नवोन्मेष. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या सदरामध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढील सदरामध्ये नवीन चालू घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा बीएडकरचा YouTube चॅनल. धन्यवाद.